रेल्वे प्रवासात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या टोळ्या आता पोलिसांच्या जाळ्यात अडकू लागल्यात। अकोल्याच्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर 4 फेब्रुवारीला घडलेल्या खळबळजनक चेन स्नॅचिंग प्रकरणाचा लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह 2 मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्यात। पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट। 4 फेब्रुवारीचा दिवस काचीगुडा नरखेड एक्सप्रेस मूर्तिजापूर स्थानकावर उभी असताना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील 15 ग्रॅमची सोन्याची साखळी हिसकावून चोरटा पसार झाला होता। या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। मात्र लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफने या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं। तपासाची चक्र फिरली आणि सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं ते आदित्य अजापराव तायडे हे नाव। अवघ्या 18 वर्षाच्या या तरुणीने ही चोरी केली होती। इतकंच नाही तर चोरीचा माल पचवण्यासाठी त्याने रुपेश रमेश श्रीनिवास नावाच्या व्यक्तीची मदत घेतली आणि ही चेन एका ज्वेलर्सकडे गहाण ठेवली। या प्रकरणाबद्दल अकोल्याचे पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश वडतरकर हे माहिती देत आहेत। पाहुयात। ही घटना झाली होती आज। एक अल्पवयीन आरोपीसह इतर 3 जणांना आपण ताब्यात घेतलेला आहे। चौकशी करता काय नेमकं प्रकरण आहे ते? दिनांक 4/2/2026 रोजी फिर्यादी नामे पूजा बेशराम ह्या काचीगुडा ते नरखेड या गाडीने समोरील इंजिनापासून 3ऱ्या टप्प्यात अकोला ते बडनेरा असा प्रवास करीत असताना रेल्वे स्टेशन मूर्तिजापूर येथे गाडी थांबली व थोड्या वेळात चालू झाल्यानंतर एक संशयित इसम त्यांनी खिडकीतून हात घालून सदर फिर्यादी यांच्या गळ्यातील एक सोन्याची चेन वजन 15 ग्राम असलेली, त्यामध्ये त्याचे वर्णन एक अशोक चक्र, त्यामध्ये बौद्ध मूर्तीचा फोटो असलेले पेंडा असे त्यांच्या गळ्यातून हिसकावून पळून गेला। फिर्यादी यांनी रेल्वे पोलीस स्टेशन बडनेरा येथे जाऊन सदर घटनेची लेखी तक्रार दिल्याने त्यावरून रेल्वे पोलीस स्टेशन यांची हद्द असल्याने सदरचे कागदपत्र पोलीस स्टेशनला आले असता रेल्वे पोलीस स्टेशन येथे नमरी गुन्हा दाखल होऊन गुन्हा रजिस्टर नंबर 25/2026 कलम 304(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे सदर गुन्हा तपासात आम्ही आमच्या माननीय प्रभारी अधिकारी यांच्या आदेशाने आमच्या ताब्यात मिळाला। सदर तपास मिळाल्यावरून आम्हाला गुप्त मागणीदार मार्फतीने माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन मूर्तिजापूर येथे घडलेली घटना ही घडलेली असून त्यातील संशयित इसम हा शांतीनगर मूर्तिजापूर येथे त्याचे नाव रुपेश रमेश श्रीवास वय 19 वर्ष असे निष्पन्न माहिती मिळाल्यावरून सदर संशयित इसमाचा तपास केला असता तो मिळून आल्याने त्यावरून त्याने अधिक पुढची माहिती सांगितली की यातील आदर्श तायडे व वय 19 वर्ष राहणार हिरपूर व एक अल्पवयीन मुलगा असे हिवरकडे येथे गेलो असता व तपास केला असता ते निष्पन्न झाले असून त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। साहेब मला सांगा, त्यांनी चोरलं होतं तर ते सोनं त्यांनी विकलं की काय केलं नेमकं? त्यांना याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही सोनारा इकडे मूर्तिजापूर येथे सोनारा इकडे गहाण ठेवलेले आहे। कोणत्या सोनाराकडे ठेवलं आहे नेमकं ते? शिवाजी चौक काय काय वैष्णवी ज्वेलर्स शिवाजी चौक मूर्तिजापूर अनिल बाणवापडे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।